रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जीवाला रशियात सुद्धा धोका असल्याचं दिसतंय। पुतिन यांच्या ताफ्यातील आलिशान कारमध्ये मोठा स्फोट झालाय। लक्झरी लिमोझिन कारमध्ये मॉस्को येथे भीषण स्फोट झालाय। स्फोटाच्या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेबाबत आता चिंता व्यक्त केली जाते। कार जळून खाक होतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक दावा केला होता। व्लादिमीर पुतिन यांचा लवकरच मृत्यू होईल असं विधान झेलेन्स्की यांनी केलं होतं। त्यानंतर झालेल्या स्फोटाने अनेकांच्या भुवया उंचावल्या। पुतिन यांच्या जीवाला रशियात सुद्धा धोका असल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातीलच आलिशान कारमध्ये स्फोट झाला। कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। त्यामुळे आता पुतिन यांच्या जीवाला हा रशियामध्ये सुद्धा धोका असल्याचं आता चित्र समोर आलेलं आहे। पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये मोठा स्फोट झाला।